प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार सोमवती अमावस्या। सोमवती अमावस्येचे जे 5 उपाय आहे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे। बघा, हे जे उपाय आहे ते आपल्या पितरांसाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या घरामध्ये जे आजारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी मी आज दही भाताचे असे 5 अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे, जे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितले जातात। तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे, कारण की सोमवती अमावस्या कशी येते तर ज्या दिवशी सोमवार असतो आणि सोमवारच्या दिवशी सोमवती म्हणजे अमावस्या येते, तिला सोमवती अमावस्या म्हणतात। पण ह्या वेळेस दोन दिवसाची अमावस्या आहे, एक सोमवारी सुद्धा आहे आणि मंगळवारी सुद्धा आहे। ही अमावस्या जी आहे ती सोमवारच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला 16 फेब्रुवारी 2026 ह्या दिवशी 8 वाजून म्हणजे संध्याकाळच्या टायमाला 16 तारखेला 8:35 सुरू होणार आहे आणि मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी 5:35 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे आपल्याला जे हे मी आज तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे ते तुम्हाला 2 उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे म्हणजे 16 तारखेला आणि 3 उपाय जे आहे ते तुम्हाला सकाळच्या टायमाला करायचे आहे। हे उपाय आपल्या पितरांसाठी आहे। बघा, आपल्या घरामध्ये जर नजरबाधा झालेला असेल, पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा असं वाटत असेल, कारण की सोमवती म्हणजे जी अमावस्या असते ही तिथी आपल्या पितरांसाठी असते, आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी। कारण की सोमवती अमावस्या आली किंवा अमावस्या आली की जे आपले पित्र असतात ते पृथ्वी तलावर येतात, ते आपल्या वंशाकडून अपेक्षा करतात की त्यांना मुक्ती मिळण्यासाठी, त्यांना शांतता मिळण्यासाठी, पाण्याचा अर्ध देण्यासाठी किंवा पाणी मिळण्यासाठी, त्यांना काहीतरी खायला देण्यासाठी ते आपल्या दारापुढे, आपल्या उंबऱ्यापुढे येत असतात। त्यामुळे ह्या अमावस्या तिथीच्या दिवशी आपण जर हे उपाय केले तर पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो, आपल्या परिवारावर राहत असतो। आणि हा जो योग आहे अतिशय दुर्मिळ आहे, त्यामुळे आपल्याला हे उपाय आवर्जून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये करायचे आहे। भले तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकत नाही, पण ही जी सोमवती अमावस्या आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातली इळा पिळा, दारिद्र्य, दुःख, कष्ट, पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। त्यामुळे मी तुम्हाला असे साधे सोपे उपाय सांगणार आहेत, बिगर खर्ची आहेत, तुम्हाला बिलकुल काही खर्च लागणार नाही। त्यासाठी तुम्हाला फक्त भात आणि दही लागणार आहे। त्याच्यातलंच तुम्हाला आता मी तुम्हाला पहिलं सांगते, जो पहिला उपाय आहे, कारण की अमावस्या ही 16 तारखेला सोमवती म्हणजे आज 16 तारखेला संध्याकाळी 8:35 सुरू होणार आहे। त्यामुळे आपल्याला जे संध्याकाळचे उपाय आहेत ते आज करायचे आहे आणि जे उपाय दुपारच्या टायमाला करतात ते तुम्हाला उद्या करायचे आहे। तर आता मी तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये जो भात असतो, स्वच्छ तांदूळ घ्यायचे आणि तांदूळांना स्वच्छ धुवून टाकायचं। तांदूळ धुतल्यानंतर त्या तांदूळाचा भात करायचा। आता तुम्हाला जेवढा भात लागत असेल तेवढाच करा आणि बाकीचा उद्या केला तरी सुद्धा चालेल। आपण ज्या वेळेस हे उपाय करतो तर हे उपाय करताना आपल्याला जो भात असतो तो आडणी शिजवायचा असतो। इतर टायमाला आपण जो भात करत असतो त्याच्यामध्ये मीठ, तूप, तेल टाकत असतो आणि तसा भात शिजवत असतो। पण हा भात जो आहे तो आडणी करायचा आहे, म्हणजे त्यामध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे। शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमध्ये तो भात शिजवल्यानंतर भात काढायचा। आणि पहिला उपाय तुम्हाला सांगतो, हा उपाय आपल्या पितरांसाठी आहे, आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी, जे अडलेली कामं आहे, घरामध्ये इडापिडा आहे ते जाण्यासाठी आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे। तर पहिला उपाय आपल्या पितरांसाठी आहे। तर काय करायचं तुम्हाला सांगते, हा उपाय दुपारच्या टायमाला म्हणजे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला दुपारी करायचा आहे। तो उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, बघा, एखादी डिश म्हणजे एखादी डिश बाजूलाच ठेवायची जी पितरांसाठी असते, ती आपल्याला फक्त अमावस्याच्या दिवशी वापरायची असते। किंवा तुम्ही एखादा कागद घेऊ शकतात किंवा कागदची डिश मिळते, त्याच्यावर दुपारच्या टायमाला 12-12:30ला हा उपाय करायचा आहे, दुपारच्या टायमाला मंगळवारच्या दिवशी। तर तुम्हाला काय करायचं, आणि भात थोडाच घ्यायचा आहे, एवढा भात घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला दही टाकायचं आहे। दही मिक्स करायची म्हणजे भात आणि दही एकत्र मिक्स करायचा आणि त्याच्यावर काळ्या कलरची तीळ टाकायची। आणि हा तुम्हाला दक्षिणकडे तोंड करून, म्हणजे तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकता, तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्हाला टेरेसवर जाणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकतात, खिडकीमध्ये ठेवू शकतात। अशा प्रकारे तो भात आहे तो ठेवायचा आहे। दुपारी 12 वाजता किंवा 12:30ला हा उपाय आपल्याला करायचा आहे। याच्याने तुमचे पित्र तृप्त होतात, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतो, घरातली इडापिडा जाते, आपले अडलेले कामे पूर्ण होतात। त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पहिला जो उपाय आहे तो आपल्या पितरांसाठी आहे, त्यांना मुक्ती मिळते, त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। त्यामुळे हा उपाय तुम्हाला
मंगळवारच्या दिवशी दुपारी 12-12:30 वाजेला करायचा आहे. हा पक्ष्यांनी खाल्ला तर ठीकच आहे, कावड्याने खाल्ला तर चांगलंच आहे. नाही खाल्ला तर तुम्ही काय करायचा, तो उचलायचा आणि आपल्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. दुसरा उपाय तुम्हाला आता सांगणार आहे. दुसरा जो उपाय आहे तो आपल्या तर काय करायचं, त्यावेळेस आपण दुपारच्या टायमाला नैवेद्य ठेवणार, त्यावेळेस तुम्हाला 3 वेळेस ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः असा 3 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. ओम पितृदेवताभ्यो नमः असा 3 वेळेस मंत्र म्हणायचा आणि तो भात तिथं म्हणजे तो नैवेद्य आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. दुसरं म्हणजे आपल्या घराचं संरक्षणासाठी, घरामध्ये नजरबाधा झाले असेल, दोष असेल किंवा घरामध्ये सारखा आजारपण येत असेल, घरामध्ये कटकट असेल, वादविवाद असेल किंवा आपल्या घराचा संपूर्ण जो उतारा आहे तो निघण्यासाठी, घरातली नजरबाधा बाहेर जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं, एक छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर भात घ्यायचा. हा उपाय तुम्हाला 16 तारखेला करायचा आहे, कारण की रात्रीच्या टायमाला हा उपाय करायचा. तर 16 तारखेला करायचा आहे. तर 16 तारखेला जो दुसरा उपाय तुम्हाला सांगते, कागदावर ते भात, दही भात घ्यायचा आणि भात आणि दही घ्यायची आणि तो एकत्र करून आपल्याला आपल्या जो आपल्या घराचा मुख्य डोर आहे, मुख्य दरवाजा आहे, त्याच्या बाहेर उभं राहायचं आहे. त्याच्या बाहेर उभं राहून आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि 7 वेळेस म्हणजे खालच्या उंबऱ्यापासून तर वरच्या उंबऱ्यापर्यंत म्हणजे वरच्या याच्यापर्यंत असा संपूर्ण 7 वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून 7 वेळेस तो उतारा करायचा आहे. आणि बाहेर कुठं ज्या ठिकाणी मुलं जाणार नाही किंवा कुत्रं वगैरे येत असतील की ज्या ठिकाणी कोणाचा पाय पडणार नाही, कोणाला याच्यापासून त्रास होणार नाही, अशा ठिकाणी तो उतारा केल्यानंतर बाहेर टाकून द्यायचा आहे आणि हात पाय धुवून महाराजांना मुजरा करायचा आहे. म्हणजे देवाजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली इडा पिडा दुःख किंवा नजरबाधा झालेला असेल ती संपूर्ण जाण्यासाठी हा दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे. तिसरा उपाय बघा, तिसरा उपाय आहे तो दुपारच्या टायमाला करायचा आहे 16 तारखेला मंगळवारच्या दिवशी. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिसरा उपाय कसा करावा, तर आपल्या घरातली मुलं सारखी चिडचिडपणा करत असतील, वाद म्हणजे सारखं कुणाचं ऐकत नसेल मोठ्यांचं, किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्ती सारखा आजारी पडत असेल, त्याचा आजारच बरा होत नसेल, खूप डॉक्टर करून सुद्धा आजार बरा होत नाही, कणकण येते, ताप येतो, सारखा आजारपण येत असेल, त्याला दृष्ट लागत असेल, तर त्या आईने काय करायचं आहे, दुपारच्या टायमाला आपल्या मुलाच्या अंगावरून दही भात हा पायापासून तो डोक्यापर्यंत 7 वेळेस उतरवायचा आहे. जो आजारी व्यक्ती असेल किंवा लहान मुलगा असेल तर त्याच्या अंगावरून 7 वेळेस उतरून तो भात सुद्धा तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोणी जात नाही त्या ठिकाणी टाकला तरी सुद्धा चालेल. हातपाय धुवायचा, देवांचा नमस्कार करायचा. अशा प्रकारे केल्याने तुमच्या मुलाची इडापिडा जाईल, त्याचं नजरबाधा निघून जाईल, चिडचिडपणा निघेल, तो कुणाचं ऐकत नसेल तर ऐकायला लागेल आणि जो आजारी व्यक्ती असतो तो आजारी व्यक्ती जो असतो त्याचा आजार खूप प्रमाणात कमी होतो, त्याला जो आजार झालेला असेल तो खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होत असते. त्यामुळे हे उतारे खूप प्रभावशाली आहे. प्रत्येक आईने आपल्या घरामध्ये करायचे आहे दर अमावस्येच्या दिवशी. आता तिसरा जो उपाय आहे, तिसरा तुम्हाला सांगितला, आता चौथा तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये नजरबाधा झालेली असेल, घरामध्ये इडापिडा आलेली असेल, नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये असेल, तर त्या स्त्रीने घरात काय करायचं, रात्रीच्या टायमाला दही भात घ्यायचा आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरायचं. एका ताटामध्ये किंवा एका डिशमध्ये असं दही भात घ्यायचा, कापडच्या याच्यात कागदाच्या याच्यात, आणि तो संपूर्ण घरामध्ये फिरून तुमची जी बाल्कनी असते त्या ठिकाणी रात्रीच्या टायमाला ठेवून द्यायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरातली पूर्ण इडा पिडा, वास्तुदोष, पितृदोष संपूर्ण समाप्त होत असतो. त्यामुळे हा उपाय आवर्जून तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव यायला लागतील. कारण की ह्या उपायाने नक्कीच आपल्या घराचं संरक्षण होत असतं. नजरबाधा, कोणाची नजर झालेली असते, नकारात्मक शक्ती असते किंवा घरामध्ये कोणाची नजर लागलेली असते, ती संपूर्ण उतरून जात असते. त्यामुळे हा उतारा करून आपल्याला बाहेर गॅलरीत रात्रीच्या टायमाला करायचा आहे. तर हा चौथा तुम्हाला सांगितला. आता जो 5वा आहे तो तुम्हाला आता सांगते. तर आता जो 5वा उपाय आहे तो तुम्हाला सांगणार आहे. बघा, अमावस्या पौर्णिमा ह्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये हवन केलं तर त्याचा जो धूर असतो तो आपल्या घरामध्ये जात असतो आणि त्या धुराने आपल्या घरामध्ये कोणाची नजर लागत नाही. कितीही घाणेरडा व्यक्ती तुमच्या घरात येऊ द्या, कितीही कोणी काही करू द्या, तरीसुद्धा त्या हवनाने तुमच्या घराला कोणाची नजर लागत नाही. हा उपाय पितरांसाठी सुद्धा आहे. जे आपले पित्र असतात त्यांना तृप्ती मिळत नाही, त्यांना शांतता मिळत नाही, त्यांच्या आशीर्वाद जर आपल्या घरामध्ये राहत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा पुरत नसेल, पैसा टिकत नसेल, तर तुम्ही हा जो
हवन जे असतं ते अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते, लक्ष्मीचं आगमन होते, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं असतं. आणि हा उपाय आपल्या पितरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी काय करायचं, संध्याकाळच्या टायमाला एक गौरी पेटवायची, त्याच्यावर थोडं तूप टाकायचं, तुमच्या घरामध्ये लोबान वगैरे असेल ते टाकायचं आणि दही भात केलेला असतो, त्या दही भातामध्ये आपल्याला काळ्या कलरचे जी हे असते तीळ असते ती टाकायची आहे, काळ्या कलरची तीळ टाकायची आणि साखर टाकायचं, तूप टाकायचं आणि अशा प्रकारे ते नैवेद्य तयार करायचं दही भाताचा. आणि आपल्या पितरांच्या नावाने तो त्या जे आपण पेटवली असते, हवन केलेलं असतं, त्याच्यामध्ये दक्षिणकडे तोंड करून बसायचं आणि आपल्या पितरांचं ओम पितृदेवताभ्यो नमः किंवा पितृस्तोत्र हे आपल्या स्वामी समर्थ केंद्राच्या पुस्तकात आहे ते म्हणून त्याच्याने जर तुम्ही हवन केलं 5 बोटांनी तर तुमच्या घरातला कितीही मोठा पितृदोष असू द्या, वास्तुदोष असू द्या, घरात कोणाची नजरबाधा झालेली असेल ती असू द्या, संपूर्णपणे निघून जाते. अनुभव घेऊन बघा, कारण की ह्या गोष्टी केल्यावरच आपल्याला अनुभव येत असतो. आणि ह्या अमावस्याच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये खूप सुख समृद्धी येते, शांतता येते, घरामध्ये पैशाची आवक येते, पैसा टिकतो, पैसा पुरतो, घरातला आजारपण जातो आणि घरातल्या लोकांची प्रगती होत असते. त्यामुळे हा उपाय आवर्जून करून बघा, अनुभव घेऊन बघा. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.